तर मंडळी आता आहे ना आम्ही आमच्या शेतामधून आता भात कापायला निघालोय. सोबत आहे ना प्राची पण आहे इथे. आता मी तर फुल तयारीमध्येच आहे. मस्त कपडे पण दुसरे घातलेत. इथेच मार्गाला आमची शेत जमीन आहे. आता त्या शेतापर्यंत जायचा हा मार्ग आहे. हे बघा दोन्ही साईडला आहे ना मस्त उंच उंच असे ऊस लावलेले आहेत. ऊस पण आता तयार झालेले आहेत बऱ्यापैकी. आता पुढे शेतामध्ये ना वहिनी भाया काकी वगैरे ना ऑलरेडी आहेत. कंबर मोडत असं आहे की नाही. काय करता तुम्ही, जाऊ दे मी पहिलेच सांग. व्लॉग बनवतो मी. बोल तुझ्या काय भावना आहेत ते व्यक्त कर. स्टॉप करायचं असं काय तरी. ते बघा मंडळ आता ना आम्ही हे भात कापायला इथे आलेलो आहे. पूर्ण हे बघा आता हे भात मस्त पिकलेलं आहे, रेडी झालं आहे. 4-5 दिवसापासून आता ऊन पडतं आहे ना, त्यामुळे आता हे भात पण मस्त कापायला आलं आहे. ते बघा तिकडे आहे ना भाया आणि वहिनी कापायला सुरुवात पण केली आहे त्यांनी. आता मी पण जातो. मोठं नाही. ते बघा जिथे तुम्हाला पिवळसर दिसतंय ना ते सगळं पिकलेलं भात आहे. आता हे सगळं ना आज आम्हाला कंप्लीट पण करायचं आहे. आणि तिकडचे 2 वाफे आहेत ना ऑलरेडी कापून झाले आहेत. आणि तिकडे बायका आहेत त्या कापतायत. आणि भात कापून झाल्यावरती ना बघा असं आपण पेंड्या करून ठेवतो. नंतर मग आपल्याला ते झोडपायला बरं पडतं. हे अशा प्रकारे आहे ना छोटीशी खाट असते ती तयार करून घेतलेली खाट आहे. खालती आहे ना आपण तरटी अंतरायची असते. हे बघा इथे तरट्या पण ठेवलेल्या आहेत. तरट्या अंतरून वरतून मग त्याच्यावरती आपल्याला भात झोडपायचं असतं. ते बघा आता टोटल आहेत ना आता 9 जण आहेत. आम्ही हे भात कापतोय. 4 जण आहेत ना ते आम्ही घरातलेच आहे. भाया वहिनी प्राची आणि मी आहे. आणि इथे या 6 जणी बायका आहेत त्या इथे भात कापायला आलेल्या आहेत.
आता हे बघा, या कडेला आपण ज्या काही पेंड्या ठेवलेल्या आहे ना भाताच्या, त्या आता आपल्याला या तराटीवरती आणून सगळ्या ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला भात जोडायला सोपं पडेल. एक्स्ट्रा ना शर्ट घालायला लागतात, तेव्हा तिकडे पण प्रत्येक बायकाने ना शर्ट घातलेले आहेत, वरती टोपी घातली आहे ऊन लागू नये म्हणून. आणि आता आशिष पण थोड्याच वेळात येईल आणि तो आता गाण्यांचा स्पीकर घेऊन येणार आहे, त्याच्यावरती मग मस्त आम्ही गरब्याची गाणी लावून गरबा डान्स करणार आहोत, है ना अश्विनी? या तो बघा तिकडनं ना आशिष आलेला आहे. आशिषने मस्तपैकी स्पीकर घेऊन आलेला आहे तो आता. ब्लूटूथ मोड. स्पीकर चालू झालेला आहे आता. सगळ्यांनी कनेक्ट करू द्या. घिर 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 के आई बारिश बरसा. बघा शेतामध्ये बाकडे पण आलेले आहेत आता. तो आता हे भात आहे ना आपल्याला वाळवून घ्यायचं आहे. आता बाहेर इथे तर्टीवरती पसरवून ठेवतोय. तर मंडळी आहे बघा, बायकांचा जो ग्रुप आहे ना माझ्या वहिनीच्या मैत्रिणी आहेत आणि भात लावणीपासून ते अगदी कापणीपर्यंतच आहे ना संपूर्ण जी काय माहिती असते, म्हणजे आता आम्ही राधानगरीमध्ये राहतो घाटावरती, तर घाटावरती भात लावणी किंवा भात कापणी असेल त्याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे ना आता आपण या काकींकडनं जाणून घेऊयात. तर इथे ना पूनम राणे म्हणून आमचे काकी आहेत, तर त्यांच्याकडनं आपण डिटेलमध्ये थोडी माहिती घेऊयात. तर साधारण आता हे भात आहे ते आपण कधी लावतो? जुलै महिन्यात. जुलै म्हणजे पावसाच्या थोडंसं आधी ना, पाऊस पड पेरणी. अच्छा जून लावणी जुलै महिन्यापासून चालू होते. अच्छा 1 महिन्याने मग आपण लावणी करतो. किती दिवसामध्ये तरी हे भात पूर्ण तयार होतं? 30 दिवसात. अच्छा, मग त्याच्यामध्ये समजा जास्त पाऊस पडला किंवा कमी पाऊस पडला तरी पण मग ते 135 दिवसामध्ये तयार होतं पूर्ण. अच्छा, तर का की आता आपल्या ह्या तालुक्यामध्ये तरी कोणकोणत्या प्रकारचं भात घेतलं जातं? पुन्नमाय, वायसात, फुले राधा, बारा, जाडी रत्ना. अच्छा, म्हणजे हे बारीक तांदळाची जाती आहेत. बारीक मोठं. बारीक पण आणि मोठं पण. ओके. आणि आता आपण आज जे झोडपलेलं हे भात आहे
हे कुठच्या जातीचा भात आहे? वायसार 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 जात आहे. एकदम बारीक असतो का ह्याचा भात? हे बघा एकदम बारीक प्रकारचा हा भात आहे. म्हणजे हा भातासाठीच वापरतो, भाकरीसाठी वगैरे आपण नाही वापरू शकत ना. तर आता आपल्या इथे आपण जी शेती करतो भाताची म्हणा किंवा ऊसाची शेती असते, तर त्याच्यामध्ये काय पद्धत असते? अच्छा, म्हणजे आता 4 जणी तुमच्या शेतामध्ये गेल्या, अच्छा, की मग तुमचं झालं की मग तुम्ही आमच्या शेतात येता असं. अच्छा, अशी पद्धत आहे. म्हणजे कोकणामध्ये कसे पैसे देऊन हे करतात, तसं आपल्या इथे नाही. तर आपण ना काकींना प्रश्न विचारूया. तर की आता आपण हे भात जे झोडपलंय ना, तर आता ह्याच्यानंतर मग काय पूर्ण प्रोसेस असते? हे आता वाळवायचं आणि वारं देऊन तट्ट्यात भरून ठेवायचं. वारा देऊन मग जेव्हा आपल्याला भात काढायचा असेल तेव्हा मग ते मिलमध्ये जाऊन भरडायचं. तांदूळ अच्छा, तरी मग आता असंच आपण घरात ठेवलं तर किती वर्ष तरी राहतं का महिने राहतं? वर्षभर राहतं. म्हणजे भोंगे वगैरे असे लागत नसतील त्याला. मग त्याच्यामध्ये का आपण औषध वगैरे घालून ठेवतो का? पावडर घालायची, पावडर लावून ठेवून द्यायची. भोंगा अच्छा. बिंगा होऊ नये. आणि मग इथल्या जे आपल्या भाताचे जे मिल असतात त्या पूर्ण वर्षभर चालू असतात की पूर्ण वर्षभर पाहिजे तेव्हा आपण काढून काढून आणायचं असं? ओके.